आज आपण कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळचा सगळ्यात मोठा टप्पा पार पाडणार आहोत, तो म्हणजे पॉंडिचेरी ते भुवनेश्वर। निघण्याआधी फ्रेंच मित्रांना जड मनाने निरोप दिला, कारण त्यांच्यासोबत घालवलेला वेळ खूप खास होता। पॉंडिचेरी स्टेशन जवळजवळ रिकामं होतं। ट्रेनमध्ये बसल्यावर एक वेगळी शांतता होती। एकटाच बसून बाहेरचं निसर्ग सौंदर्य बघत वेळ कसा गेला कळालंच नाही। अवघ्या 3-4 तासांमध्ये चेन्नई एग्मोरला पोहोचलो। चेन्नई एग्मोरवरून चेन्नई सेंट्रलला मी चालत गेलो। वाटेत ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनची भव्य इमारत पाहिली। चेन्नई सेंट्रल म्हणजेच पुराटची थलाईवर डॉक्टर MGR रामचंद्रन सेंट्रल रेल्वे स्टेशन, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते यांना दिलेला हा सन्मान। आणि स्टेशन खरंच खूप मोठं आणि सुंदर आहे। मी माझी पुढची ट्रेन म्हणजेच हावडा मेल पकडली। माझ्या टी शर्टवरून तुम्हाला समजतच असेल किती जास्त ह्युमिडिटी होती। चेन्नईला निरोप देऊन मी झोपी गेलो। रात्री माझ्या स्लीपर कोचमध्ये काही प्रवासी चढले। कन्फर्म बुकिंग असूनही एक बाई माझ्या पायाजवळ बसली। ओरडावं किंवा कंप्लेन करावं वाटलं नाही। त्यांना झोपू दिलं, पण माझ्यासाठी ती रात्र अजिबात चांगली नव्हती। सकाळी उठलो तेव्हा आपण आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश केला होता। या प्रवासात वेळ अभावी इथे काहीच एक्सप्लोर करता आलं नाही। विशाखापट्टणमला पोहोचल्यावर नको असतानाही चहा आणि कुरकुरे घ्यायचा मोह झाला। इथेच मला एक वाईट बातमी कळाली, ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकवली। भुवनेश्वर आणि जगन्नाथपुरीसाठीचा पूर्ण प्लॅन कोलमडला, त्यामुळेच काही रेकॉर्ड करू शकलो नाही। कसाबसा भुवनेश्वरला पोहोचलो आणि तिथून लोकल ट्रेनने जगन्नाथपुरी गाठलं। नक्की काय झालं हे पुढच्या प्रवासात सांगतो।